जिकडं बघू तिकडं नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे। बघा उल्हास नदीला किती मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेले, 2005 सारखा पूर येणार। हा रायत्याचा ब्रिज आहे तिकडे पुढे, बघू शकता काय किती पब्लिक आहे इथं। आमचा रस्ता एकदम बंद ठेवले, मुरबाडला जाणार रस्ता आहे हो, मुरबाड मालशेत। एवढा पाणी श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा असं झाले, मी अजूनपर्यंत कधी बघितला नव्हता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो आज 20 ऑगस्ट 2025 श्रावण महिन्यामध्ये अशी काही पुराची परिस्थिती झाली। पहिल्यांदा असे आमच्या गावामध्ये घटना घडलेली आहे, म्हणजे गावामध्ये नाही म्हणजे पूर्ण मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा असा पूर आलेला आहे। मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो, आता मी जातो तिकडे, आमच्या इकडे पूर्ण रोड बीड सर्व बंद, गाड्या बिड्या सर्व एकदम स्थगित झाल्यात, कोणती गाडी चालत नाही, काय नाही। रायत्या पुलाकडे पण जातो, तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहा, तुम्हाला आता मी दाखवतो। बघू शकता काय कसं जल प्रलय आलेला आहे आमच्या इकडं श्रावण महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये कसा पूर आलेला आहे बघा। पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे, याच्या आधी कधीच अशी घटना झाली नव्हती। पाणी ना पाणीच, असंच जर पाऊस चालू राहिला तर आमच्या गावामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे। हा रोड आणि हा पाण्याची पातळी बघा कुठपर्यंत आलेली आहे। आमच्या गावची मंडळी पण आलेली आहे पुढे पूर बघण्यासाठी। इथे आम्ही काही दिवसापूर्वी मासे पकडत होतो। झाला पाना का पुरल झाला ना गोष्ट मग मुरली आता। बघू शकता किती पाणी झाले, पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे। असंच पाऊस चालू राहिला तर आमच्या गावामध्ये पूर येण्याची शक्यता आहे। श्रावण महिन्यामध्ये पूर आलेला आहे, याच्या आधी कधीच अशी घटना झाली नाही। गाय जातो त्या साईडला जातो, मी पण एकदम रेनकोट घालून आलेलो आहे, त्या साईडला दाखवतो किती पूर आलेला आहे। रोडची आणि पाण्याची पातळी आता एकदम सेमच होणार आहे, लेवल होईल आता। हा बघा तिकडे बघू, तिकडे नुसतं पाणीच पाणी। जल प्रलय आले, महापूर येण्याची शक्यता आहे असंच पाऊस चालू राहिला तर। काहीच पाणी वाढतंय, हा नाव पूर्ण आधी दिसत होता, आता पूर्ण पाण्याखाली गेलाय, थोडासा बाकी आहे, त्याच्यावरून अंदाज लावला। पूर्ण गर्दी होईल आता, आमच्या गावची सगळी पब्लिक इकडे बघायला येईल आता पुरा कुठपर्यंत आलाय। आता तर हे आलेले आहे 4-5 जण सकाळी बघू शकता। बघू शकता गाइस किती पाणी झालेलं आहे, आणि पाऊस तर 3 दिवस झालं लगातार कंटिन्यू पाऊस चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये पूर आलेला असं पहिल्यांदा झालेलं आहे, आणि गणपतीना फक्त 7च दिवस बाकी आहेत, आणि पुराची परिस्थिती बघू शकता तुम्ही। असा जर कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर पूर्ण रोडवर पाणी येईल। जिकडं बघू तिकडं नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे। गाईज आपले मित्र आले तिथं
पूर बघण्यासाठी त्यांना विचारतो कशी परिस्थिती आहे. बघू शकता तुम्ही. काय भावांनो, कशी काय पूर परिस्थिती कशी आहे? काय बोलू आता, बघा किती पाणी आलेलं आहे. मित्रांनो, कंटिन्यू 3 ते 4 दिवस झाले पाऊस पडतोय. जिथे तुम्ही कुठे सुरक्षित असेल तिथे राहा, कामावर जाऊ नका. खूप विचित्र परिस्थिती झालेली आहे. गाईज बघा, श्रावण महिन्यामध्ये पूर आलेले आहे आमच्या गावाला. अशी पहिल्यांदा माझ्या समोरची घटना आहे. म्हणजे मी आतापर्यंत तर कधी असा बघितला नव्हता. श्रावण महिन्यामध्ये पूर आलाय. गाईज जातो आता पुढं रायत्याला. तुम्हाला दाखवतो किती पाणी झाले. बघा कशी पुराची परिस्थिती झालेली आहे. एवढा पाणी भरले का आमच्या डोंगरातून धबधबे व्हायला लागले. थोड्या दिवसात लोक येते एन्जॉयमेंट साठी येतील धबधब्यावर. आज सगळा बुरल, आज सगळा बुडाला तर आहेच. रायता ब्रिज चालू आहे अजून. रायता ब्रिज पूर्णपणे एकदम ठप्प झालेली वाहतूक. हे बघा, पूर्ण बघा जल जीवन एकदम कसं झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे आमच्या इकडं. गाई गुरं लोकांनी इकडे वरती आणल्यात पूर्ण. हे बघा, गाड्या बिड्या एकदम बघा कसं वाहतूक एकदम स्तब्ध झालेली आहे. जलजीवन एकदम व्यस्त झालेलं इकडं. बघू शकता पूर्ण पब्लिक आलेली इकडं पूर्वागाला. तेव्हा आमच्या गावचा सरपंच गाईज मुरबाडला जाणार रस्ता आहे हो. हा रायत्याचा ब्रिज आहे तिकडे पुढे. तिकडे जायला तर काही आपल्याला जमणार नाही, पण पूर्ण एकदम रोडवरून पाणी टाकलंय. धार बघा किती मारते. हा पाईप बघा कसा येईल तो, एवढी धार मारते. पूर्ण लोक बिक एकदम बघायला आले नाही. गाई गुरं वरती आणल्या डायरेक्ट. बघू शकता काय किती पब्लिक आहे इथं. आमचा रस्ता एकदम बंद ठेवले. मुरबाडला जाणार रस्ता आहे हो, मुरबाड मालशेत. बघू शकता आपला भाऊ पण आले गाडी घेऊन पूर बघण्यासाठी. किती पाणी आले. लय पाणी झाला, त्याला रस्ता नाही, कुठे पण नाही आज. मुंबई सगळे बुडले. रेल्वे चालू आहे का? रेल्वे विस्कळीत झाली. काय बघा किती जोरात पाणी आला. आता असाच जर पाऊस कंटिन्यू चालू झाला तर आमच्या गावामध्ये महापूर येण्याची शक्यता आहे. बघा डोंगर दरीतून कसा पाणी येतो. एकदम धबधबा आमच्या गावात चालू झाले ना आता. काय बोलता भाऊ? वा, 26 जुलै सारखा होणार आहे बोलता. पूर्ण मुंबई बंद आहे. गाईज आता आम्ही मोहिली आलोय, मोहिली पुलावरती. बघू शकता सब पाणी ना पाणीच झाले. हा बघा, हा मोहिलचा पूल बघा. इकडे नदी आहे. किती पुराचा पाणी आलेलं आहे बघा.
बघू शकता गाडी बुरली यार ती. आमची गाडी पण बुडाली. काय आता मोहिली पुलावरती आलोय आम्ही. बघू शकता इकडं किती पाणी झालेलं आहे. बघा आमची गाडी बिडी एकदम पाण्यामध्ये गेलेली आहे. एवढा पाणी श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा असं झाले. मी अजूनपर्यंत कधी बघितला नव्हता. बघा किती पाणी झाले इकडं. आता आम्ही तिकडे जातो एकदम नदीच्या तिकडे. तुम्हाला दाखवतो किती पूर परिस्थिती झाली. पूर्ण वाहतूक एकदम ठप्प झाली. अख्खी मुंबई बंद झालेली आहे. तर आता मी तिकडे जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहा. तर गाईज बघू शकता आता उल्हास नदीवर आलोय आम्ही. बघू शकता किती पाण्याचा किती पाणी एकदम स्पीडने चाललेलं आहे. या तुम्हाला दाखवतो मी. बघा उल्हास नदीला किती मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेले आहे. 2005 सारखा पूर येणार आहे. असं जर पाणी चालू राहिलं तर तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता दोन 2005 सारखा पूर येण्याची शक्यता आहे आता. जिकडे बघू तिकडे नुसतं पाणीच पाणी. गाईज 5व्या मैलचं मंदिर बघा. हा 5व्या मैलचं मंदिर पूर्ण आतमध्ये पाणी गेलेलं आहे. ते पण ऑगस्ट महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये. धार बघा किती मारते गाईज पाण्यामध्ये. गाईज बघा एवढा पाणी झाले तरी पण नाही तसे झालं टाकलेलं आहे. हे बघा आता झालं चेक करायला येतात. बघू शकता तुम्ही. बघा आता त्याच्या झालेला काय लागतं. आपण पण जरा मजा घेऊ. गाईज आता आम्ही चाललोय रायट्याकडे. बघा किती पाणी झाले. बघू शकता इथेच आपण मासे पकडायला यायचो आधी. आज बघा किती पाणी झाले इथं. बघा किती पाणी झाले. पूर्ण रोडवर पाणी आलेलं आहे. बघू शकता गाईज बघा किती पाणी माझ्या मागं बघू शकता तुम्ही. आता बघू आता आपण इथं एक निशाणे ठेवू. पाणी वाढतंय का नाही ते बघू. बघू शकता एक दगड ठेवले. थोडे पुढे ठेव ना अजून. एकदम कटोकट जाऊ. हा बघू आता पाणी वाढतं का नाही. दगड बुडाली तर समजा पाणी वाढतंय. मला तर वाटतं पाणी वाढतंच आहे कारण वरचा पण पाऊस खूप जोरामध्ये चालू आहे. बघू आता काय होतं. तिकडे लोक मासे पकडायला तयारी झालेली आहे. बघू तिकडे जाता आता आम्ही. नंतर परत येतोय दगडी जवळ. पाणी वाढलंय का नाही. थोडा पाणी झाले तरी मासे पकडायला चाललेले एकदम तयारीमध्ये. टोपी घेऊन चालले. झालं टाकतील आता ते. बघू आता तोपर्यंत आपण जाऊ पुढे. आपण तिकडे पुढे दगड ठेवलेली आहे पाण्यामध्ये. बघू पाण्याची पातळी वाढते का कमी होते. गाईज बघा आम्ही इथे दगड ठेवले होते. आता बघू शकता तुम्ही दगड दगड ठेवली होती. दगड आता पूर्ण बुडत चाललेली आहे. म्हणजे पाण्याची पातळी एकदम स्पीडने वाढते. आम्ही फक्त 2 मिनिटं आली दगड ठेवली होती. ती दगड डायरेक्ट पाण्याखाली गेली. बुडाली डायरेक्ट दगड. बघू शकता एवढ्या जोरामध्ये पाणी वाढत आहे. असा जर पाऊस चालू राहिला तर आमच्या गावामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. चला तर मित्रांनो
आता जातो आता मी पण घरी. खूप ठिकाणी गेलो, पाण्याचा अंदाज घेतला कसा काय, पाणी तर खूप जोरामध्ये वाढतंय. आता आम्ही जातो घरी. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.